सार्थकच्या मित्रांनी मोबाईलमध्ये त्याचा हा फोटो पाहून वहीवरती त्याचं डिक्टो त्याचं चित्र काढून त्याला गिफ्ट केले बघा. आणि वरती खिशाचे तिथं नाव पण टाकले सार्था म्हणून. किती छान चित्र काढले हो की नाही. त्याच्यानंतर दुपारी ना माझं एक पार्सल आलं होतं जे मी शोवरून मागवलं होतं. बेडशीट मागवलं होतं पहिल्यांदाच ऑनलाईन. आता हे मोठा बेड घेतल्यापासून आहे ना माझ्याकडे जे जुने 2 बेडशीट होते तेच मी वापरत होते. पण काय होतं ना पांढरं बेडशीट लगेचच असं मळून जाते आणि शेजारी बांधकामात चालू आहे ना जास्त धूळ घरामध्ये येते. किती दरवाजा आणि खिडक्याला कुठून येते काय माहिती. त्यामुळे ते 2 दिवस टाकलं ना की पांढऱ्या कलरचं बेडशीट लगेच खराब होतं. म्हणून हे बेडशीट मी मागवले आणि जरा कन्फ्युजन होतं की बसेल का नाही व्यवस्थित इलास्टिकवालं पहिल्यांदाच. पण एवढं छान बसले आणि टाईट बसले ना बघा किती छान वाटते. तर आधी तर मला नकोच वाटत होतं हातात घेतलं तेव्हा कलर काहीतरी वेगळाच आलाय म्हणून. पण बेडशीट जेव्हा बेडवर टाकलं तेव्हा एकदम छान लुक आलाय बघा बेडरूमला. त्यामुळे म्हटलं चला रिटर्न काय करायचं नाही ठेवूनच घेते. त्याच्यानंतर सार्थकला आहे ना पाणीपुरी खावीशी वाटली होती. मला म्हटलं पाणीपुरी घेऊन येऊ का पार्सल. खूप दिवस झाले मला खावीशी वाटली बाहेरची पाणीपुरी. म्हटलं ठीक आहे जा मग ये घेऊन. तर तो पाणीपुरी घेऊन आला होता. आमच्या तिघांसाठी आता पाणीपुरी आयुषला पण खूप आवडते. तो नव्हता म्हणून त्याची आठवण मात्र येत होती. पण म्हटलं काय नाही पुण्यामध्ये तो मस्त काय 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 खात असतो. आम्हाला फोटो पाठवत असतो जे काय वेगवेगळं ट्राय करेन त्याचे. तर इथं मी आमच्या तिघांसाठी प्लेट बनवत होते पाणीपुरीच्या. सार्थक पण मला इथं मदत करत होता. खरं तर अशी आयती पाणीपुरी खाण्याची मजा काही वेगळीच असते बरं का. तर सगळ्यांसाठी इथं प्लेट बनवले आणि सगळ्यात लास्टमध्ये मी माझ्यासाठी इथं प्लेट बनवत होते. तर घरी आणून पाणीपुरी खायची मजा एवढी येत नाही जेवढी बाहेर त्यांच्याकडून आयतं भरून देतात ते सगळं आणि ती खाण्याची मजा असते ना ती तिथं ठेल्यावरतीच येते. पण आता चला म्हटलं आता घरी मागवली तर घरीच खाऊया एन्जॉय करूया पाणीपुरी. तर ही त्या दोघांना आधी प्लेट बनवून दिली आणि मग इथं मी माझ्यासाठी प्लेट बनवली आणि मस्त पाणीपुरी एन्जॉय केली बघा. त्याच्यानंतर लागले स्वयंपाकाला. आता पाणीपुरी खाल्ल्यावर लगेचच असं वाटत होतं एवढी काही भूक नाही. जरा वेळाने भूक लागली मग अगदी थोडीशी मटकीची भाजी आणि 2च भाकरी बनवल्या आमच्या तिघांमध्ये. मस्त जेवण एन्जॉय केलं. आणि आता उद्या संडे म्हणजे मला केस धुवायचे होते आणि बरेच दिवस झाले केसांना चंपी काय केलीच नव्हती. मस्त तेल लावून अशी चंपी करून घेतली मस्त केसांना. तसं तर मी म्हणजे रोज रोज तेल लावत नाही केसांना. काय होतं काय माहिती केसांना तेल लावलं ना की मला असं डोक्यावरती मोठा दगड ठेवल्याचा फील येतो. त्याच्यामुळे जेव्हा केव्हा दुसऱ्या दिवशी केस धुवायचे ना त्याच्या आदल्या दिवशी मी केस धुता असते. तर अशी चंपी केली ना की चेहरा एकदम असा मला बारीक दिसायला लागतो बघा. तर मस्त चंपी करून घेतली. त्याच्यानंतर तोंड हात पाय धुतलं कपडे चेंज केली नाईट गाऊन घातला आणि मस्त तोंडाला मी इथं मॉइश्चरायझर लावून घेतला. आता बाकीचे बरेच जण काय 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 क्रीमा लावत असतात नाईट क्रीम. मी पण फक्त आहे ना मॉइश्चरायझर लावत असते चेहऱ्याला संध्याकाळी झोपताना चेहरा धुवून. तर हे बघा असं काही तेल लावल्यावर तोंड ओढून धरल्यासारखं दिसतं बघा माझं. चला मग आता खूप झोप आली आहे ना. आता उद्या काय गजर लावायची गरज नाही कारण उद्या रविवार आहे. त्याच्यामुळे न गजर लावता बिनधास्त झोपायचं. चला मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.